सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। तेरा जुलै 26 रोजी पहाटे 2 ते 5च्या दरम्यान संतोष कटके यांच्या गोठ्यामधून जवळजवळ 99 असे 18 गायी आणि म्हशी मिळून 18 जनावरं चोरीस गेलेली होती। याच्यामध्ये तपास केलेला असता ज्या टेम्पोचं काही स्टिकर्स वरून आम्हाला सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर एक टेम्पोवर एक स्टिकर मिळालं। ज्या स्टिकरच्या आधारावरून टेम्पोचा शोध घेतल्यानंतर मग त्या टेम्पो चालकाचा शोध घेतला, ट्रान्सपोर्टचा शोध घेतला। त्याच्यावरून यातील जे आरोपी आहे महादेव यादव याने तो गुन्हा केल्याचं सिद्ध झालं आणि आपण 12 तासाच्या आत सर्व हे गेलेला जो मुद्देमाल आहे ज्या ज्या ठिकाणी उतरला होता, म्हणजे पहाटेच हे वाहनं भरून खेड तालुक्यामध्ये एका ठिकाणी नेऊन उतरवलेली होती आणि दुसरा एक टेम्पो होता तो फडतरवाडी साताराच्या हद्दीमध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये अशा 2 ठिकाणी ही वाहनं रात्रीच म्हणजे हा मुद्देमाल नेऊन उतरवलेला होता। 2 ठिकाणी आपण 2 टीम पाठवून तात्काळ आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि हा जो 17 लाखाचा जवळजवळ, ज्याची आता जर मार्केटमधली किंमत केली तर 30 ते 35 लाखापेक्षा जास्त आहे, अशी जी दुभती जनावरं आहेत ही जनावरं आपण लगेच ताब्यात घेतलेली आहेत आणि आरोपीला अटक केलेली आहे। यातली वाहनं सध्या आपण जप्त केलेली आहेत आणि याच्यामध्ये अजून कुणाचा सहभाग आहे का अशा एका आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत आणि त्याच्यानंतर अजून काही यातून गुन्हे उघडकीस येतात का याबद्दल आम्ही पुढे तपास करत आहोत। नाही, त्या रॅकेटच्या संदर्भाने आम्ही तपास करतोय। जो मूळ याच्यामध्ये मास्टर माइंड आहे तो आता सध्या तरी हा जो त्या गोठ्यावरच काम करणार आहे त्याने ते केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। तो असेही अनेक गोठ्यांवर काम केलेलं आहे आणि जो कुठे एका व्यक्तीला कर्नाटकमध्ये पाठवणार होता अशी थोडीशी गोपनीय माहिती आहे। तर जर तो आरोपी ज्यावेळी मिळेल त्यावेळी जर असं काही रॅकेट असेल तर ते आपण त्याच्यामध्ये ते रॅकेट सुद्धा त्याचा तपास करून उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत आहोत।